धैर्यशील मोहिते पाटील यांची दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या निवासस्थानी भेट। सध्या सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी बुधवार दिनांक 20 मार्च रोजी जवळा तालुका सांगोला येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या निवासस्थानी पाटीलवाड्याला भेट दिली। यावेळी त्यांनी दीपक आबांचे वडील स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील व दिवंगत मातोश्री हरिभक्तपरायण स्वर्गीय शारदादेवी काकी साळुंखे पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन केले। यावेळी रूपमती दीपकराम साळुंखे पाटील यांच्यासह माजी उपसरपंच बाळासाहेब इमडे, उपसरपंच नवाज खलिफा, अनिल सुतार, प्रशांत साळुंखे पाटील, मनोज धुमाळ, प्रशांत पाटील, संजय पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते। अकलूजचे मोहिते पाटील आणि जवळा येथील साळुंखे पाटील परिवाराचे गेल्या अनेक पिढ्यांपासून अतूट संबंध आहेत। गेल्या काही वर्षापासून मोहिते पाटील व साळुंखे पाटील परिवाराच्या राजकीय भूमिका वेगळ्या असल्या तरी दोन्ही कुटुंबाने परस्परातील ऋणानुबंध मात्र कायम जपलेत। धैर्यशील मोहिते पाटील यांनी या भेटीवेळी दोन्ही परिवाराचे राजकारणाच्या पलीकडील ऋणानुबंध असल्याचे सांगितले। सध्या मोहिते पाटील आणि साळुंखे पाटील या दोन्ही परिवारांच्या राजकीय भूमिका वेगळ्या असल्या तरीही दोन्ही परिवार नेहमीच एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी असतात, असंही यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी आवर्जून नमूद केले। मानदूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानदूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।